हजारो लोकांच्या बलिदानाने जे झालं साकार, निजामाच्या अत्याचाराविरोधात जो उठला हुंकार, पटेलांच्या रणनीतीने आला ज्याला आकार, हैदराबाद संस्थानाची विदारक कहाणी सांगतो चित्रपट रजाकार. नमस्कार मित्र हो, काही दिवसांपूर्वी आहा नावाच्या OTTवर रजाकार नावाचा हिंदी चित्रपट रिलीज झाला. आहा नावाचं OTT ॲप आहे हे मला ह्या चित्रपटाच्या निमित्ताने समजलं. ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत मकरंद देशपांडे, राज अर्जुन आणि तेज सप्रू. रजाकार या नावाने आपल्याला अंदाज आलाच असेल की ही कहाणी हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाची आहे. मकरंद देशपांडे यांनी निजामाची भूमिका केली आहे, तर तेज सप्रू यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची. राज अर्जुन हे हैदराबादचे आर्मी कमांडर बनले आहेत. चित्रपट आपल्याला हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाची जवळजवळ सर्व हकीकत सांगतो. कुठल्या परिस्थितीत हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण भारतात झाले आणि ते व्हायला कुठल्या परिस्थितीला लोक सामोरे गेले, त्या काळाची परिस्थिती किती संवेदनशील आणि नाजूक होती, कोण कुठल्या प्रकारच्या आणि कुठल्या स्तरावरच्या खेळी खेळत होतं, हे सगळं आपल्याला चित्रपटात बघायला मिळतं. इथे आधीच सांगावंसं वाटतं की हा चित्रपट सगळ्यांसाठी मुळीच नाही. डायरेक्टरने हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाचा रक्तरंजित इतिहास कशाचीही भीड न बाळगता जसाच्या तसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कमकुवत मनाच्या लोकांनी चित्रपटापासून दूरच राहावे. हैदराबादचा निजाम हैदराबादला भारतात विलीन न करता एक वेगळा तुर्किस्तान बनवायच्या विचारात होता. त्यासाठी तो पाकिस्तानच्या संपर्कात होता. पाकिस्तान आपल्याला ह्या कामात पुढे मदत करेल असे मानून हैदराबादच्या निजामाने पाकिस्तानला त्यावेळी वेगळे 20 करोड रुपये दिले होते. त्यात पाकिस्तानने हैदराबादला लष्कर आणि दारुगोळा पुरवणे हे तर होतेच, पण जेव्हा जेनोसाईड सुरू होईल तेव्हा भारतीय फौजा हैदराबादकडे वळतील आणि तेव्हा ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन पाकिस्तान भारतावर हमला करेल, अहमदाबाद, दिल्ली या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवेल इत्यादी प्रकार सामील होता. हे सर्व प्रकार पटेलांनी कसे हाणून पाडले ते या चित्रपटात दाखवले आहे. सुरुवातीला पंडित नेहरू पटेलांना सांगतात की आता हैदराबाद संदर्भात काही करू नका, परिस्थिती आपोआप निवळेल. आपण हैदराबादसोबत एक ट्रिटी केली आहे, त्यामुळे आता आपण काही करायला नको. हे ऐकल्यावर हताश झालेले सरदार पटेल नंतर मात्र करा किंवा मरा या पावित्र्यावर येतात आणि पुढे काय झालं ते आपल्याला माहितीच आहे. जे कदाचित आपल्याला माहीत नसेल की निजामाने हैदराबादला भारतापासून वेगळे करण्यासाठी काय काय केले ते दाखवायला चित्रपट पुरेसा वेळ देतो. जसे पाकिस्तानला पैसे पुरवणे, जर्मनीवरून आधुनिक शस्त्र घेणे, पोर्तुगालांकडून गोवा विकत घेण्यासाठी त्यांना पाचारण करणे, भारतीयांना लंडनमध्ये बदनाम करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणे, भारतीय चलन हैदराबादमध्ये बॅन करणे, कन्नड, तेलुगू, मराठी भाषांना प्रतिबंध घालणे, तिथल्या हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणे, लूट, जाळपोळ, हत्या, बलात्कार, धर्मांतरण यासारख्या अनेक अमानवी गोष्टी त्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी केल्या. हे सगळं विदारक सत्य आपण एक बसल्या बघूही शकत नाही, जे त्या काळच्या लोकांनी सहन केले. खरंच सरदार पटेल नसते तर आज भारताची काय अवस्था झाली असती याची कल्पनाही करवत नाही. असो, चित्रपट हिंदी डब असल्याने इतर डब चित्रपटांप्रमाणेच याचीही गाणी फारशी चांगली वाटत नाही. आणि अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे बजेट कमी असल्याने VFXचे काम किरकोळ स्वरूपाचे झाल्याचे जाणवते. बाकी सर्व कलाकारांची ॲक्टिंग उत्तम झाली आहे. मी या चित्रपटाला नक्कीच रेकमेंड करेल. त्यानिमित्ताने आपली इतिहासाची उजळणी होईल. फक्त यात अतिक्रूर असे काही सीन असल्याने योग्य व्यक्तीसोबतच हा चित्रपट बघावा. मी रजाकारला देईल 10 पैकी 8 मार्क्स. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. रिव्ह्यू आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.